नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करणारा पर्यायी मार्ग म्हणजेच म्हाळुंगे ते संगमनेर पर्यंत नवीन होणारा पर्यायी रस्ता आणि हा रस्ता कोणत्या कोणत्या गावातून जाणार याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून त्याला पर्यायी रस्ता करण्याचे शासनाचे नियोजन आहे। या रस्त्यामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असून गावांचे महत्त्व वाढणार आहे, असे मत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले। किवळे तालुका खेड येथे पीएमआरडीच्या निधीतून मंजूर झालेल्या 3,67,53,000 रुपयांच्या कोये किवळे रस्त्याच्या रुंदीकरण व मजबूतीकरण कामाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार मोहिते पाटील असे म्हणाले की पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करून त्याला पर्यायी रस्ता करण्याचे शासनाचे नियोजन आहे। तो रस्ता म्हाळुंगे, आंबेठाण, कोरेगाव, किवळे, कडूस, चास, घोडेगाव, जुन्नर, अकोले, संगमनेर असा असणार आहे। खासगी विकासाकडून तो रस्ता विकसित केला जाणार आहे। या रस्त्यामुळे परिसरातील विकासाला चालना मिळणार असून गावांचे महत्त्व वाढणार आहे। त्याचबरोबर उरण, पनवेल, कर्जत, पाईट, राजगुरुनगर, शिरूर या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून मान्यता मिळाली असून या रस्त्यांचे रुंदीकरण व मजबूतीकरण करण्याची कामे सुरू आहेत। बोरघाटात वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई पुणे रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून उरण ते पनवेल, कर्जत वांद्रे ते आंबोली, पाईट राजगुरुनगर ते शिरूर हा रस्ता झाल्याने पुणे नगर, पुणे नाशिक, पुणे मुंबई या रस्त्यावरील वाहतूक कोंडी होणार नाही। 2 राष्ट्रीय महामार्ग या परिसरातून जाणार आहेत, त्यामुळे या गावाचे महत्त्व वाढणार आहे। या रस्त्यावर दोन्ही कोरेगावामध्ये जोडणारा भीमा नदीवर मोठा पूल आहे। त्याचबरोबर चास या ठिकाणी देखील मोठा पूल प्रस्तावित असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले। मित्रांनो, आपण आशा करूया की हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल आणि आपण त्याचा लाभ घेऊ शकू।